श्रीराम समर्थ. चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडं थोडं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. काल आपण कर्ममार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग या 3 मार्गाचा विचार आपण थोडक्यामध्ये पाहिला आणि यामध्ये या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आपण कशा पद्धतीनं भगवंताला आपलंसं केलं पाहिजे किंवा या चातुर्मासाच्या कालावधीमध्ये आपण आपल्या मनाची, चंचल मनाची स्थिरता करण्यासाठी काय केलं पाहिजे याचं थोडं थोडं चिंतन रोज करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कालचा व्हिडिओ ज्यावेळेस आपल्यासमोर मी प्रकाशित केला, प्रदर्शित केला, त्यावेळेस एकानं मला प्रश्न विचारला, महाराज, प्रत्येक मार्गामध्ये जे आपण काल 3 मार्ग सांगितले, या प्रत्येक मार्गामध्ये भगवंताशी नातं हे वेगवेगळं असतं का? अतिशय योग्य प्रश्न होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना मला असं वाटतं, कर्ममार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग या 3ही मार्गाचा विचार आणि या 3ही मार्गामध्ये आपला भगवंताशी असलेला संबंध हा निश्चित वेगळा आहे. एक संबंध मुळीच नाही. कर्ममार्गामध्ये जीव म्हणतो मी भगवंताचा आहे. भक्ती मार्गामध्ये जीव म्हणतो भगवंत हा माझा आहे. देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा, मी देवाचा. ज्ञान मार्गामध्ये काहीच कोणी म्हणत नसतं. भगवंत आणि मी, आम्ही दोघंही एकरूप आहोत. पण या ज्ञान मार्गामध्ये जाण्यासाठी भगवंत आणि माझं एकरूपत्व यावं यासाठी भक्ती मार्ग आणि कर्म मार्ग हा शुद्ध असला पाहिजे. एक छोटं उदाहरण दिलं म्हणजे आपल्या लक्षात येईल आणि अजून जरा ते पटेल. बघा, लग्न झाल्यानंतर जी मुलगी नवीन घरामध्ये जाते, लग्न झाल्यावर त्यावेळेस तिचा भाव काय असतो बरं? नवऱ्यानं म्हटलं की आज तू ही साडी नेस, ती साडी नसते. नवऱ्यानं म्हटलं आज बटाट्याची भाजी झाली पाहिजे बरं, ती बटाट्याचीच भाजी करते. नवऱ्यानं म्हटलं की आज आपल्याला इथं फिरायला जायचंय, ती त्याच्यासोबत फिरायला जाते. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की मी माझ्या नवऱ्याची आहे. नवरा जसं मला म्हणेल त्याप्रमाणे मी सगळं करणार. याचा अर्थ हा कर्ममार्ग जीव आहे. पण जरा थोडा कालावधी निघून गेला, ती मध्यम वयाची झाली, 2 लेकरं तिला झाली, त्यावेळेसचा परिणाम बघा. त्यावेळेस काय होतं, ही पत्नी जी मध्यम वयाची झालेली असते ती मग नवऱ्याला सांगते, अहो आज इथं जायचं नाही बरं. नवरा म्हणतो ठीक आहे, नाही जात. हां, येताना ही भाजी घेऊन या, आज ही भाजी जमणार नाही, ही भाजी रोज आपण खातो, आज येताना तो ती भाजी घेऊन येतो. याचा परिणाम काय? याचा परिणाम इतका आहे की लग्नानंतर काही काळानंतर झालेली जी भूमिका आहे, या भूमिकाचा परिणाम आता मी, पहिली जी भूमिका होती की मी नवऱ्याची आहे, आता भूमिका आहे की नवरा हा माझा आहे. या 2 गोष्टीमध्ये अनेक पद्धतीनं विचार आपल्याला पाहायला मिळतो. आणि मग त्यानंतर ज्यावेळेस दोघेही म्हातारे होतात त्यावेळेस दोघांची एकच भूमिका असते. काय एक भूमिका असते? बस, आम्ही दोघेही जण एकरूप आहोत, आता आम्ही वेगळे नाहीत. व्यक्तीच्या जीवनामध्ये आपली अवस्था ही अशीच असली पाहिजे. पहिली भूमिका असली पाहिजे की मी नवऱ्याची आहे, कर्ममार्ग. दुसरी भूमिका असली पाहिजे की नवरा माझा आहे, देव माझा आहे,
पहिल्यांदी मी देवाची आहे, नंतर देवच माझा आहे, आणि त्यानंतरची भूमिका आम्ही दोघेही वेगळे नाहीत. ज्यावेळेस अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये येतो त्यावेळेस आपल्या मनाची शुद्धता होते आणि प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला आपलं जीवन जगताना आपल्याला आनंद मिळतो. ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग या तिन्ही मार्गाचा विचार मी आपल्यासमोर थोडक्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. उद्या एक नवीन चिंतन, नवीन विचार आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल. श्रीराम समर्थ.